जी. ए. कुलकर्णी यांच्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातून घर नावाची कथा. काल संध्याकाळी मधुकाकांना वाटले होते की सारी कामे उरकायला आजचा सगळा दिवस पुरायचा नाही. नव्या घराचा प्रवेश करायचा म्हणजे अनेक लहान सहान गोष्टीची गुंतवळच सोडत बसावे लागते. भटजींना बोलवायचे, आंब्याची केळीची पाने आणायची, स्वयंपाकी ठरवायचा, कार्यालयातून भांडी आणायची, त्याशिवाय एक मोठे जाजम हवे, पाणी साठवण्यासाठी 2 पिंपे तरी आणली पाहिजेत. वाजंत्री सांगावीत का की ते फार भपक्याचे होईल. महत्त्वाचे म्हणजे आमंत्रणे अद्याप द्यायची होती. कितीतरी ऋणानुबंधांची नाती धरून ते नव्या घरापर्यंत चढून आले होते. आपल्या लग्नात बिनबोभाट 400 रुपये देणारे मल्हारपंत, इलेक्ट्रिक कंपनीत एकदाची कायम नोकरी लावून देणारे देवचंद देसाई, 2 महिन्यांच्या आजारानंतरही पूर्ण पगार देऊन पुन्हा नोकरीवर घेणारा प्लायवूड फॅक्टरीचा गुंडूराव, ही तर फार ठळक एवढीच नावे झाली. पण पूर्वीची सारी ऋणे आठवताना मधुकाका भारून गेल्यासारखे झाले होते व यादी पुढे तशीच राहून गेली होती. कागदी पिशवीतून जुने फोटो एकदम बाहेर पडून पसरावेत त्याप्रमाणे अनेक नावे त्यांच्यापुढे आली. पण त्यांतील बहुतेक आज पुसून गेली होती. मुद्दाम खटपट करून आपल्याला शाळेत माफी मिळवून देणारे गोखले मास्तर, मधल्या सुटीत पोटात भूक वखवकली असूनही वरून तसे न दाखवता चिंचेच्या झाडाखाली एकटेच बसलो असता आग्रहाने आपले खाणे देणारा नरसू करीकट्टी, चुकूनच आलेल्या प्रसंगी एखादा नवा सदरा अगरचड्डी फुकट शिवून देणारा रामनाथ शिंपी, घरी कुणा ना कुणाचा तरी वाढदिवस आहे असे सांगून महिन्यातून 5-7दा तरी जेवायला बोलावणारे म्हातारे सदाशिव शास्त्री, ही सारी नावे आता नाहीशी झाली आहेत. रमेश शांतारामला तर ही नावे देखील माहीत नाहीत. पण प्रत्येक नावावर गंधगोळी ठेवावी तशी ती नावे. त्यांना पुढे यादी करवेना व मालतीला लिहून ठेवलेले पत्र देखील बाजूला सारून ते गप्प बसून राहिले होते. पण आता चांगले 8 वाजून गेले होते व ऊन देखील कुरकुरीत झाले होते. तरी ते अद्याप अंथरुणातच बसून होते. रात्रभर पापणी भरण्या इतकीही झोप मिळाली नाही. डोके तर ओल्या चिखलाचे झाल्याप्रमाणे जड झाले होते आणि निखाऱ्यावर पाण्याचा भपकारा मारल्याप्रमाणे त्यातून वाफा झळत आहेत असे त्यांना वाटत होते. ते उठले. त्यांनी सोप्यावरची हलकीशी वेतखुर्ची उचलली आणि ते अंगणात आले. त्यांनी खुर्ची बकुळीच्या सावलीत अगदी कडेला ठेवली व ते बसले. आपला सकाळचा चहा झाला का त्यांना वाटले. झाला असावा. मघाशीच माईंनी कसला तरी कप आपल्यासमोर आणून ठेवला होता खरा. मग तो कदाचित नेहमी ती देत असलेला एखादा काढा नि काढा देखील असेल. पुन्हा एक कप सांगावा का असा एक विचार त्यांच्या मनात आला. पण त्यांनी तो झटकला. चव चहाला नसते तर ती असते जिभेला. काल रात्री पोटात भूक असूनही जेवण तसेच टाकून आपण अंथरुणावर जाऊन पडलोच की नाही. आई अनेकदा म्हणायची, जेवण समोर आले की लगेच दुवा देऊ नये. ते एकदाच्या पोटात गेले की मग तो द्यावा. कारण समोर आलेले अन्न देखील अनेकदा पोटात जात नाही तेच खरे. दादांना मोठ्या फोडी असलेली भोपळ्याची भाजी फार आवडत असे. गावाला जायच्या आधी 2 दिवस त्यांनी एक काशी भोपळा आणला होता. पण त्यांना त्याची भाजी तरी कुठे खायला मिळाली. आनंदाने भरलेली कालची संध्याकाळ असली. अक्काबाई रात्र होऊन बसेल असे त्यांना वाटले नव्हते.
ते यादी करीत टेबलाजवळ बसले होते. माई स्वयंपाकघरात मुद्दाम त्यांच्यासाठी केळफुलाची भाजी करीत होत्या. तिचा वास हळूहळू बाहेर पसरत होता. शांताराम कुठे बाहेर जायला निघाला होता. त्याला थांबवून त्यांनी म्हटले, अरे, अक्षय्य तृतीयेला घराचा मुहूर्त करायचा आहे. तुझ्या काही मित्रांना सांगून ठेव हवं तर. त्या दिवशी मीच इथं नाही, मग माझे मित्र येणार कोण समारंभाला? शांताराम तुटकपणे म्हणाला. मधू काकांना फार विस्मय वाटला. म्हणजे काय? त्याच दिवशी तू नेमका कुठं जाणार? मला बडोद्याला नोकरीवर हजर व्हायचं आहे. मी इथून जायचं ठरवलं आहे. बडोद्याला? इतकं दूर? इथंच एखादी मिळाली नसती का नोकरी? इथं आपलं घर आहे. तुम्ही पोरच अशी दूर गेलात तर मग घर बांधलं ते कुणासाठी? मधू काका म्हणाले. शांताराम एकदम संतापला. कशाला पोरांची नावं पुढं पुढं करता? घर आम्हाला नको होतं. तुमचा जीव त्यात अडकला होता. आणि नोकरी न करून काय इथं पाय घासत बसू? 4 वर्षापूर्वी धंदा सुरू करतो म्हणून मी 6,000 रुपये तुमच्याकडे मागितले. आतापर्यंत मी ते परत फेडून देखील टाकले असते. तोच धंदा अनंत इमानदारानं सुरू केला. त्याला शिक्षण नाही, धंद्यातलं काही माहीत नाही, पण त्याला आता वर्षाला 6-7 हजार रुपये सहज सुटतात. आता या गावात मी काय करणार? असल्या गावात तोच आणखी एक धंदा चालणार नाही. पण तुम्हाला हवं होतं घर, ते तुम्ही बांधलंत. आता ते तुम्हीच ठेवून घ्या. मधू काका त्याच्याकडे पाहतच राहिले. त्याला एकदम एवढे संतापायला काय झाले हे त्यांना समजेना. पण ते कळवळून म्हणाले, पण मी घर बांधलं याचा तुम्हाला कुणालाच कसा आनंद नाही, अभिमान नाही? अरे, घरातलं सामान रस्त्यावर फेकून दिलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. 4 खोल्याचं घर मिळवायला आईला 50 जणांच्या पाया पडावं लागलं होतं. आणि परक्याच्या घरातच आयुष्य संपणार ही तिची यातना शेवटपर्यंत राहिलीच. मी बांधलेलं घर म्हणजे दादांचा वाडा नाही. मला देतानाच देवानं लहान खोळा हात दिला, त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण पहिल्यापासून पोट मारून मी पै साठवली, प्रशस्त घर बांधलं. याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? वाटतं की नाही? कसं? अगदी खूप वाटतं. पण आता सारं सांगून तरी काय उपयोग आहे? शांताराम उपरोधानं म्हणाला. ती जुनी पुराणी हकीकत एकदा तुम्ही सांगितलीच आहे. तुम्ही तुमचंच पोट मारलं नाही तर सगळ्यांचीच पोटं मारलीत. कधी आमची कसली हौस झाली नाही. साध्या ट्रिपला जायला तुम्ही कधी हात उचलून 4 आणे दिले नाहीत. कधी नवी कोरी वही मिळाली नाही. कुठले तरी पाटकोरे कागद दोऱ्यानं शिवून वर्षानुवर्ष तुम्ही आमच्यापुढे आदळलेत. मग सिनेमा तर दूरच. आईच्या अंगाला कधी गुंजभर सोनं लागले नाही की तलम कापड लागलं नाही. तुमची दंड घातलेली गोधडी धोत्र तर गावभर प्रसिद्ध होती. लोक काय म्हणत माहीत आहे काका? गोगलगाईवर चकमक हाणली तरी एखाद्या वेळी ठिणगी पडेल, पण मधू काकांच्या हातून पै निसटायची नाही. मधू काकांचा चेहरा लालसर उष्ण झाला, पण त्यांनी स्वतःला सावरले. ते म्हणाले, ठीक आहे, तू जा आता इथून. ते टेबलाजवळ थोडा वेळ स्तब्ध बसून होते. मग एक निश्वास सोडून त्यांनी काम पुन्हा सुरू करायचा प्रयत्न केला. घराच्या मुहूर्तासाठी मुलांसह येण्याविषयी त्यांनी मालतीला देखील एक पोस्टकार्ड लिहून ठेवले होते. त्यांनी माईंना हाक मारली व म्हटले, मालतीचा पत्ता काय आहे ग मुंबईचा? मला ती नावं आकडे कधी लक्षातच राहत नाहीत बघ. मुंबईचा? माईंनी आतूनच विचारले. मुंबईला कशाला पत्र आता? तिच्या नवऱ्याची बदली होऊन 1 महिना झाला की तो आता इंदूरला असतो. मग तिनं मला कसं काय कळवलं नाही? अविश्वासाने त्यांनी विचारले. तिने रमेशला कळवलं होतं. त्यालाच सांगितलं असेल तुम्हाला सांगायला. तिचा नवा पत्ता त्याच्याजवळ आहे कुठंतरी. मधू काकांनी टाक पुन्हा खाली ठेवला. या मालतीला आईची ठेवणीतली पैठणी द्यायची कुणास ठाऊक. आता मालतीने देखील केस कातरून घेतले असतील. रेसला तर ती
आधीच जात होती, आता क्लबात जाऊन कधीतरी का होईना ती पीत देखील असेल. त्यांनी शांतपणे पोस्टकार्ड फाडून टाकले. बाहेर रमेश आला असावा, कारण त्याच्या मोटारसायकलचा आवाज त्यांना ऐकू आला. त्याचा कुठला तरी मित्र 6 महिने इंग्लंडला गेला होता. तोपर्यंत त्याची मोटारसायकल रमेश वापरत होता. मधू काकांना वाटले, दुसऱ्याचे मिरवण्याची ही कसली मिजास. उधारीने किरीट आणायचे व स्वतःला पंचम जॉर्ज म्हणत नाचायचे. असलीच ती तऱ्हा. रमेशने ते वाहन आणल्यापासून तो आला गेला की त्यांच्या डोक्यात घणघण हातोडे बसत. उलट प्रतिकार म्हणून एकदा एक प्रचंड हातोडा घेऊन त्या अवजड कुरूप यंत्रावर सारखा हाणावा असे त्यांना फार वाटे. रमेश आत आला, तो बूट घालूनच, आणि मग मधुकाकांना घर जास्तच एखाद्या खानावळीप्रमाणे वाटू लागले. त्याच्याकडे न पाहता ते म्हणाले, रमेश जरा थांब. ते सोलापूरचे कोटेश्वर भेटले होते आज. त्यांनी तुला आपल्या मुलीबद्दल विचारलं आहे. त्यांच्या वडिलांचा आणि दादांचा फार जुना घरोबा होता. घर चांगलं आहे, मुलगी शिकलेली, चांगल्या संस्काराची आहे. ते तुला भेटतीलच. जर जमलंच तर अक्षय तृतीयाला याद्या करता येतील. पण त्या बाबतीत तुझं तूच सारं ठरव. मी आपला निरोप तेवढा सांगितला. इतके शब्द एकदम त्याच्याशी बोलण्याची मधुकाकांची 6 महिन्यांतील पहिलीच खेप होती. रमेशने उभ्याच बूट काढले, पण माईंनी त्याला आतूनच खून करताच तो जायचा थांबला व खुर्चीवर बसला. तो म्हणाला, काका, खरं सांगू का, तुम्ही तो विचार बाजूला ठेवा. मी माझं लग्न ठरवलं आहे. असं का? तूच ठरवलं असतंस तर मग तसदी वाचली. मुलगी चांगली घरंदाज संस्काराची असली की झालं. नंतर संध्याकाळी घरात देव्हाऱ्याजवळ दिवा लावला जावा एवढीच माझी इच्छा आहे. मी तिला उद्या घरी बोलवलं आहे. तुम्ही तिला पाहिल्यावर मी तुम्हाला सांगणार होतो. ती खरंच तुम्हाला आवडेल. चांगली आहे, डॉक्टर आहे. डॉक्टरीन आहे होय? मधुकाकांनी निर्जीवपणे विचारले. म्हणजे सारा वेळ ती आपल्याच धंद्यात असणार. मग नवरा बायकोनं नोकरी धंदा करीत हिंडायचं आणि नोकर मोलकरणींनी त्यांच्यासाठी त्यांच्याच घरात त्यांचा संसार करायचा. पण एकच अडचण आहे काका, ती आपल्या जातीचीच नव्हे तर आपल्या धर्माची देखील नाही. मधुकाकांचा हात एकदम कापू लागला व त्यांचा आवाज नकळत मोठा झाला. ते म्हणाले, छान. मग देवघरात कोंबडी कापायला, क्लबात कुणाचाही हात कमरेभोवती घेऊन नाचायला मोकळीक झाली. हे बघ रमेश, मी निराळ्या दिवसांत वाढलो. मला यातलं काही समजत नाही. मला यातलं काही समजत नाही. नव्या वावटळीवर येणारा कचरा थांबवायची माझी इच्छा नाही. मला ती ताकदही नाही. नशीब माझं, ती माझी जबाबदारी देखील नाही. पण मी माझ्यापुरतं खिडकीचं दार लावून घेऊ शकतो. तू आता मोठा झालास. पोरांच्या आयुष्यात खर्ची घातलेलं भांडवल फुकटच जाणार या जाणीवेनंच ते गुंतवायचं असतं. ठीक, पण त्यानंतर मात्र तू या घरात राहिला नाहीस तर बरं होईल. तुला हवं तर तू केव्हाही येत जा. पण तिला मात्र या उंबऱ्यात आणू नको. त्याचाच मी विचार केला होता. जाण्यासाठी उठून रमेश म्हणाला, मी 1-2 महिन्यांत स्वतंत्र राहायचा विचार करतो आहे. मी तुम्हाला शपथेनं सांगतो की तिला आणून मी तुमचं घर विटाळणार नाही. मला तुमच्या घरापैकी काही नको. तुम्ही फार सोसलं हे खरं, पण त्यामुळे तुमच्या सगळ्या माणसांनी तसंच सोसत राहिलं पाहिजे असं कुठं आहे? तुम्ही तिला प्रथम भेटायचं तरी होतं. मग सांगितलं असतं तरी चाललं असतं की. तुम्ही तिला प्रथम भेटायचं तरी होतं. मग सांगितलं असतं तरी चाललं असतं की. तिच्यावर दृष्टी टाकण्याची देखील माझी इच्छा नाही. कापरा हात नाचवीत मधुकाका म्हणाले. नंतर त्यांची सारी कामे तशीच राहिली होती. ते जेवायला बसले तरी त्यांना एक घास घेववेना व
केळफुलाची भाजी तशीच उरली. ते तसेच उठले व अंथरुणावर येऊन पडले. फॅक्टरीचे 12चे व 3चे भोंगे झाले. दररोज इथून कोणाला तरी ऑफिसला घेऊन जाणारी रेडिओची स्टेशनची जीप येऊन गेली, पण त्यांना क्षणाचीही झोप लागली नाही. सारे घरच वाफारात असल्याप्रमाणे त्यांना रात्रभर असह्य वाटत होते. आता बकुळीच्या सावलीत मात्र थोडा गारवा होता. पायाखालचे गवत अद्याप ओलसर होते. पदराला हात पुशीत माई दारात आल्या व म्हणाल्या, नातूंकडे काल बारसं होतं, मला जायला झालं नाही, तेव्हा आता तिकडे थोडा वेळ जाऊन यावं म्हणते. मधुकाकांनी उगाचच मान हलवली, पण त्यांना वाटले, जा की, जाऊन सारे लक्षपूर्वक बघ व मला येऊन सांग. बाळकृष्ण नातू फार भाग्याचा आहे. दोन्ही मुलांनी घरंदाज लग्ने केली, घर भरून गेले. आता बाळक्या गच्चीत बसतो व सतत डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचतो. आणि आता अक्षय्य तृतीयेला घराचा मुहूर्त करायचा म्हणजे मला आता केवळ तुझी तेवढी सोबत आहे. शांताराम सकाळीच बाहेर पडला होता व रमेश रात्री जेवणानंतर बाहेर गेला. तो परत आलाच नाही. माई बाहेर जाताना नेहमी घराची दुसरी किल्ली घेऊन जात. थोड्या वेळाने त्या बाहेर पडल्या व त्यांनी दार नुसते लोटून घेतले. त्यांनी त्यातल्या त्यात नवे सुती लुगडे नेसले होते व त्या अनवाणी पावलांनी समोरून गेल्या. मधुकाकांना वाटले, आता मात्र कधीतरी तिला नवीन वाहना घेऊन देऊ. कधीतरी जर तृतीयेनंतर पुरेसे पैसे उरलेच तर मंगळसूत्राला देखील सोन्याची तार घालू. आतापर्यंत पिळलेल्या दोऱ्यात मणी ओवूनच ती आपल्या बरोबर येतपर्यंत बिनतक्रार समजूतदारपणाने आली आहे. थोड्या वेळाने ऊन वाढले व बकुळीची सावली आखडली. मधुकाकांना एकदम एकटे एकटे वाटू लागले. रमेश, शांताराम घरी आले तरी आपणहून ते कधी त्यांच्याशी बोलत नसत. मुद्दाम काही विचारले तर तेवढ्याच तेवढे बोलणे. एक वाक्य टाकले की तेवढ्याच लांबीचे एक परत वाक्य, बस. माई सतत स्वयंपाकघरातच असल्याने बोलायचे झाले तरी 2-3 हाका माराव्या लागेत. पण ती माणसे घरात असली की त्यांच्या वावरामुळे मधुकाकांना घरी आल्यासारखे वाटे. आज तो नटवा डॉक्टर यायचा दिवस होता, पण तो कधी 11-12 वाजेपर्यंत येत नसे. मधुकाकांना वाटले, मग तोपर्यंत आपण नव्या घराकडे जाऊन यावे. त्यांना तो विचार आवडला. गेले 8-10 दिवस तरी एकदा घराकडे जाऊन यावे म्हणून ते धडपडत होते. पण शांतारामने आईकडून कळवले होते की काकांनी घराकडे जायचे नाही. डॉक्टरने तसे स्पष्ट सांगितले आहे व नंतरचे निस्तरत बसायला आपणाला वेळ नाही. आता घरी कुणीच नाही, हे एका परीने बरेच झाले असे त्यांना वाटले. त्यांनी खुर्ची उचलून आत ठेवली, कोट घातला व गळ्याभोवती मफलर गुंडाळला. कुलूप लावून ते बाहेर पडले. मफलरशिवाय बाहेर पडलेले मधुकाका कुणी कधी पाहिलेच नव्हते. ते नव्या घराजवळ आले त्यावेळी सारेच शांत होते. आज मंगळवार असल्याने बाजाराची सुट्टी होती व कुणी मजूर कामाला येणार नव्हते. पहाऱ्यासाठी ठेवलेल्या रेवण्णाच्या खोपट्यासमोरची खाट देखील रिकामीच होती. त्यांना एकदम राग आला. आपण दिसलो की रेवण्णा लुबरेपणा करत पुढे पुढे करतो, पण 3 दिवसांत कधी सिमेंटवर पाणी मारत नाही. 3 दिवसात कधी सिनेमा चुकवत नाही. दारात पडलेले लाकडाचे तुकडे, सिमेंटची पोती जर त्याने बाजूला काढून ठेवली असती तर त्याला काही धाड बदली नसती. ते त्याचे काम नव्हे, पण आपण होऊन तो ते कशाला करील. नाण्यांच्या आकड्या इतके काम. आवाजाला आवाज उत्तर, एवढाच त्याचाही जिव्हाळा. पायऱ्या चढून आल्यावर ते पुढच्या मोठ्या चौकटी पुढे थोडे रेंगाळले व त्यांनी तिच्यावर सहज बोटे फिरवली. ती जुनाट मळकट होती व तिला अद्याप सफाई व्हायची होती. ते आत आले तेव्हा त्यांना थोडे दमल्यासारखे वाटून उकडू लागले.
त्यांनी मफलर काढून ग्रिलमध्ये कोंबला व चेहरा पुसला. अद्याप ठिकठिकाणी सिमेंट वाळू पडलेली दिसत होती, पण घर जवळजवळ पूर्ण झाले होते. नव्या घराला असतो तसला अद्याप न मंदावलेला करकरीत वास तर हाताने गोळा करण्या इतका दाट होता. पण त्यांना त्या वासाने तर प्रसन्न वाटले. वरच्या खोल्या देवघर सोडले तर अद्याप रंगकाम व्हायचे होते. पण सोप्यावरून माझघरात येताच त्यांना गणपतीच्या कोणाडात गणपती दिसू लागला. झोपाळ्यावर थेट आईप्रमाणे माई बसल्यासारख्या भासू लागल्या. त्यांनी झोपाळ्याच्या पितळी दांड्यावर प्रेमाने हात फिरवला व खिशातील हातरुमाल काढून त्यातील एक दांडी उगाचच पुसली. कठाड्याला धरून सावकाश पायऱ्या चढत ते माडीवर आले. या ठिकाणी सगळ्यांच्या झोपायच्या खोल्या होत्या. कधी काळी मालती आपल्या मुलांसह आलीच तर तिच्यासाठी ठेवलेल्या खोलीत हरणे मोरांची चित्रे सिमेंटमध्येच रेखून रंगवली होती. त्यांना वाटले प्रवेशाच्या वेळी नाही तरी नंतर केव्हा तरी ती नवऱ्यासह मुलांना घेऊन इकडे यावी. रुजूंवर पोपटी पाने दाखवणाऱ्या गहुवाटीप्रमाणे सारे घर भरून जावे. पण एकदा तरी आपले सारे घर आपल्याच घरात असेल मग आपण गेलो तरी हरकत नाही. आपल्या मागे हे गारगोटीचे आठवण घर राहील. मधुकाकांना लहानपणची एक गोष्ट आठवली व ते किंचित हसले. 4 पोरे मिळून वैजनाथ, माळ मारुती अगर रामतीर्थ असल्या ठिकाणी सहलीला गेली की परत येताना 4 गारगोट्या गोळा करून त्या तिनांवर एक ठेवत आणि ती आठवण मागे ठेवून येत. मुलांची मुले वस्त्राला केवडा पानाचा वास लागावा त्याप्रमाणे आयुष्यात सतत असलेली बायको, इतके सुरेख आठवण घर कुणीतरी बांधले असेल का. तोवर ते शांताराम रमेश यांच्या खोल्यांजवळ आले. त्यांना कालची रात्र आठवली व ते एकदम खिन्न झाले. या खोल्या आता कुणासाठी आहेत. शांताराम रमेश यांनी आयुष्ये परस्पर ठरवून टाकली आहेत. माई तर आताच म्हणू लागल्या होत्या की दुखऱ्या गुडघ्यामुळे वर खाली करायला जमणार नाही. म्हणजे भिंती उभ्या राहिल्या पण त्यांना घर करणारी माणसे मात्र पांगत जाणार हेच खरे. आता आणखी एका जिन्याने वर गेले की वरची उघडी गच्ची. कधीतरी धान्य वाळत घालायला ठेवणीतील पितांबर पैठणींना चैत्र उन्ह द्यायला ती मुद्दाम करून घेतली होती. कितीतरी वर्षात त्या वस्त्रांना उन्ह दिसले नसेल. मधुकाका दर पायरीवर थांबत सावकाश चढू लागले तेव्हा छातीतील आवाज वाढू लागला आणि आत कुणीतरी कुस्करत असल्याप्रमाणे श्वास तुकड्या तुकड्यांनी येऊ लागला. तो जिना चढायला त्यांना 10 मिनिटे लागली, परंतु वर येऊन मोकळ्या हवेत भिंतीला टेकून उभे राहताच त्यांच्या पायातील कंप कमी झाला व त्यांना स्थिर वाटले. गच्चीवरून समोर मल्हार टेकडीपर्यंत सारे स्वच्छ विंचरलेले निळसर दिसत होते व एखादी लाट गोठल्याप्रमाणे दिसणाऱ्या चढ उतारावरील झाडे स्तब्ध होती. उंच सुरूचे झाड, वैष्णव मठाच्या परसातले, फणसाची झाडे, इनामदाराची, कारंजावर फेस दिसावा त्याप्रमाणे फुलांचा पांढरा रंग, ठिकठिकाणी शिंपडलेली आकाश मोगऱ्याची झाडे, सय्यद देसाईंची त्याला अद्याप देखील ई जोडल्याखेरीज स्कूल म्हणता येत नाही. त्यामागे नारळाची झाडे, तेथील उंच इमारत पाहताच मात्र त्यांना मनात रुतलेले जुने सल जोरात दाबल्यासारखे झाले. त्यांचे हात पुन्हा कापू लागले व मजुरांनी चढ उतारासाठी ठेवलेल्या एका ओबडधोबड बाकावर त्यांनी बसकण घेतली. आता ती इमारत बकाल अस्ताव्यस्त झाली होती. तिच्यात खालच्या बाजूला सिगारेट पानपट्टीची दुकाने होती व कोपऱ्यात एका न्हाव्याचे सलून होते. पुढे शिंदीच्या झावळ्या खोचलेल्या
मागे आंबट वासाच्या ओलसर कातडी पखाली असलेल्या ट्रक्स त्या आवारात वेळी अवेळी उभ्या असत. जेथे एकदा सीता बसली होती तेथे आता एखादी बाजार बसवी वाकड्या भांगाने बसावी तसे ते घर आता झाले होते. पण एकेकाळी त्या ठिकाणी दादांचा प्रशस्त वाडा होता. आवारात नारळाबरोबर आंब्याची झाडे होती व अंगणात दाराशेजारीच असलेल्या पारिजातकामुळे श्रावणात फुलांचा लालसर कुसर असलेला सडा असे. कोपऱ्यात आणखी कसले तरी झाड होते. उन्हाळ्यात बाकी सारे वैराण झाले की मात्र ते झाड निळसर गुलाबी फुलांनी स्वतःला शृंगारून बसे. त्या घरातील वीजभर खिडकी असलेल्या बाळंतिणीच्या खोलीत मधुकाकांचा जन्म झाला होता. ती आठवण होताच आयुष्यावरची अनेक पांघरुणे काढून टाकल्याप्रमाणे त्यांना वाटले व त्यांची हुरहुर एकदम वाढली. पहिल्या सोप्याला पितळी दांड्या असलेला स्वच्छ डोहासारखा दिसणारा आरशासारखा काळाभोर शिसवी झोपाळा होता. संध्याकाळी आई त्यावर बसली की त्या ठिकाणी कमळ उगवल्यासारखे वाटे. दादा जन्मताच भरल्या सुपासारख्या मनाने आले होते. माणसे दुष्ट स्वार्थी देखील असू शकतात हे त्यांना कधी आयुष्यात उमगले की नाही कुणास ठाऊक. त्यावेळी वाड्याचे आवार इतके मोठे होते की उजदाराकडून परसातून जायला त्यांनी 2 मोटारी ठेवल्या होत्या. एक दिवस वापरलेला भट्टीचा सदरा ते दुसऱ्या दिवशी वापरत नसत आणि त्यांच्या कपड्यांना नेहमी चंदन गुलाबाचा वास येत असे. पुण्या कोल्हापूरला गंधर्वांची नाटके लागली तर त्यांची गाडी 5-7 लोकांना फुकट घेऊन जात असे. शाळेत जाताना मधूला बरोबर तातोबागडी असे व त्याला देखील दादांनी मधूप्रमाणेच काळे चकचकीत बूट घेऊन दिले होते. गणेशोत्सवाला अगर होळीला दादांनी कधी नोटा मोजून दिल्या नाहीत. रंगपंचमीला तर ते स्वच्छ सदरा घालून बाहेर खुर्चीवर बसत व तोंड पुसायला टॉवेल घेऊन तातोबा शेजारी उभा असे. मग पोरे देखील येत व त्यांच्यावर बदाबदा रंग होतात. मग दादा मुठभर चिल्लर त्यांना चहा पाण्यासाठी देत. हा गोंधळ बक्कळ 2 वाजेपर्यंत चाले. ती पोरे निरनिराळ्या घोळक्यांनी येत. तातोबा थोडी गुरगुर करे पण दादांच्या मुठी तशाच भरून रिकाम्या होत. अनेकदा घरी पंक्तीत बसलेल्या माणसांची नावे देखील त्यांना माहीत नसत. आईने कधी त्याबद्दल तक्रार केली तर अंगावर रुंद रेशमी वस्त्र टाकावे त्याप्रमाणे मोठ्याने हसून, अगं मला नसेल आठवत एखाद्याचं नाव, पण त्याला तरी माझं नाव नंतर आठवत राहील ना म्हणत व विषय संपवत. पण एका भयाण दिवशी नवरात्रात संपून गेले. मध्यरात्रीचा ठोका पडताच गाडीघोड्यांचा भोपळा झाल्याप्रमाणे सगळा माया बाजार नाहीसा झाला. दादा लाकडाची सरकारी कंत्राटे घेत त्यात त्यांना भागीदारांनी हातोहात फसवले आणि एकदम 2 लाखांचा बोजा त्यांच्या एकट्यावरच पडला. इतरांच्या नावावर आपली घरदारी करून त्यांचे मित्र निसटले होते. केळकरांनी बेळगावला इस्टेट केली. इनामदारांची पुण्याला 2 घरे झाली. गुंजीकरांच्या भावाच्या नावावर बँकेमध्ये रगड रोकड होती. पण कागदोपत्री सापडले ते दादा. मोटारी, दागिने, वाडा सारे काही फुंकल्याप्रमाणे नाहीसे झाले. वाडात ताडीचा लिलाव घेणाऱ्या राचैयाने घेतला व त्याने सारे सामान लगेच बाहेर काढायला सुरुवात केली. कपडे भांडी रस्त्यावर येऊ लागली तरी दादा झोपाळ्यावरच ब्रह्मिष्ठासारखे बसून होते. मग आईच पुढे झाली. तिने जाऊन 4 खोल्यांचे घर ठरवले. त्यांच्या बाजूलाच असलेल्या सारवट गाडीच्या रिकाम्या तबेल्यात सारे सामान कोंबले आणि मग दादांना
हाताला धरून उठवले ते तसेच निघाले हे पाहून तिने त्यांच्या वाहना उचलल्या व वाकून त्यांच्या पायाजवळ ठेवल्या. त्यात एवढं मनाला लावून काय घ्यायचं? आम्ही काही कुणाला फसवलं नाही, काही नाही. हात घट्ट असले की पुन्हा मिळवू की, ती म्हणाली. हात घट्ट असले की पुन्हा मिळवू की, ती म्हणाली. सामान उचलून मधूचे अंग आंबले होते व अवघडलेल्या झोपेत थपडा मारल्याप्रमाणे त्याला मध्ये जाग येत होती. आई रात्रभर रडत होती हे त्याला समजले होते. दादा आता नेहमी घरीच बसून असत. रुमालाचा जरीकाठ जरा वाकडा झाला तर ते पूर्वी रुमाल पुन्हा बांधत, पण आता हिरवट बुरा आल्याप्रमाणे त्यांची दाढी वाढू लागली. आईला हाक मारीत कुणी आले तर ते लगेच मधल्या खोलीत जाऊन आड राहू लागले. हाक मारल्याखेरीज ते जेवायला येत नसत आणि जेवताना आपण होऊन काही मागत नसत. आईला उठल्याबरोबर चहाची सवय होती. एकदा तिने सकाळी मधूला हलवून जागे केले व म्हटले, त्या रामभटाचं दुकान उघडलं असेल, जा नी चहापूड घेऊन ये. पैसे दुपारी देते म्हणून सांग. रामभटाचे दुकान उघडले तर होतेच, पण त्या ठिकाणी बरीच गर्दी देखील होती. रामभट म्हणाला, आता घेऊन जा चहापूड, पण नंतर मात्र उधार मागायला येऊ नको. आणि मागचे 17 रुपये केव्हा येणार? दाबून ठेवलेला पैसा बाहेर काढा म्हणावं हळूहळू. मधूचा चेहरा शरमून गेला व सारेजण आपल्याकडेच पाहत आहेत असे त्याला वाटू लागले. तो घरी आला व त्याने सारे आईला सांगितले. तिने हातातील भांडे जमिनीवर आदळले व कमरेवर हात ठेवून ती उभी राहिली. ती म्हणाली, मडं काढलं त्याचं. त्याला कापलं तर त्याचं अर्ध अंग आमच्या घरात वारानं जेवलेल्या अन्नाचं असेल. असलीच मडी घरात इतकी गर्दी करायची, ती आम्हालाच बसायला जागा नसे. आता अशी आठवण ठेवतो कसा? तिने मधूला चहा करून दिला, पण तेव्हापासून तिचा मात्र चहा सुटला. त्याचा चहा झाल्यावर त्याला घेऊन ती तबेल्याकडे आली आणि सामान बाजूला करीत करीत तिने कोपऱ्यातून एक समई काढली. तिच्या भोवती एक गोंडपाट गुंडाळत तिने ती मधूच्या खांद्यावर ठेवली व सांगितले, गावात हुळबत्तेच्या दुकानात जा आणि ही विक, पण पैसे मात्र खिशात घट्ट धरून ये. जवळजवळ त्याच्याच उंचीची समई दुकानापर्यंत घेऊन जाताना मधूचे खांदे ठणकून निघाले, पण 19 रुपये सांभाळून घरी आणताना तो जास्तच घाबरा झाला. त्यापैकी 17 रुपये त्याच्याकडे देत आई म्हणाली, त्या मड्यावर हे फेकू नये. मी सगळा हिशेब ठेवला आहे. तो 11 रुपये 3 आणे. यापेक्षा एक पै देखील जास्त होत नाही. पण तो 17 रुपये म्हणतो ना, तर त्याच्यापुढं ते टाक आणि काही न बोलता परत ये. मग एक दिवस दादा सकाळीच तयार होऊन बसलेले पाहून मधूला फार नवल वाटले. पण कुणी बाहेर जात असता कुठे जाता असे विचारू नये हे त्याला माहीत होते. ते गावाला निघाले होते, पण सोबत सामान मात्र एका लहान पिशवीखेरीज काही नव्हते. आपणही बरोबर येण्याचा आईने आग्रह धरताच ते एकदम रागावले. पुण्याला एकाकडे माझे 500 रुपये यायचे आहेत, ते मिळतात का हे बघायला मी जात आहे. तर तिथं तुझं काय काम आहे? ते मोठ्याने म्हणाले. तरी आई म्हणाली, मग येणार कधी परत? पुण्याला जायचं म्हणजे काही अगदी दिक्काला जायचं नाही. त्यावर दादा काही बोलले नाहीत. त्यांनी मधूचे विस्कटलेले केस जास्तच विस्कटले. जाताना ते आईला म्हणाले, रागावलेलं मनात ठेवू नको काही. ते कोपरा वळून जाईपर्यंत आई त्यांच्याकडे पाहत उभी होती, पण आत आल्यावर ती चुलीपुढे बराच वेळ उगाचच गप्प बसून राहिली. 3 दिवस झाले, 4-5, पण दादांकडून काही पत्रच नव्हते.
रात्री आई मध्येच उठायची व मधूला जागे करून मध्येच म्हणायची, माझा डोळा फार उडतो बघ, किंवा कसलं जळलं, फार वाईट स्वप्न पडलं बघ. मग 1-2 दिवसांनी शिनू अण्णांनी घरी येऊन सारी हकीकत सांगितली. त्यांच्याबरोबर पोलिसातले कुणीतरी होते. त्याच्या रुंद कातडी कमरपट्ट्याला असलेल्या खिशात पिस्तूल होते. दादांनी आत्महत्या केली होती. ते पुण्याला गेलेच नाहीत. त्यांनी आपल्या मरणाला जागा निवडली, ती देखील आपल्या स्वभावाप्रमाणेच. 800-900 फूट खाली पडणाऱ्या विक्राळ धबधब्याच्या कडेवरून त्यांनी खाली उडी घेतली होती. ते नाव ऐकूनच मधूच्या अंगावर काटा आला. मागे एकदा सगळेच जण तो धबधबा पाहायला गेले होते. वरच्या खडकावर पडून खाली पाहिले की फेसाळलेले उग्र पाणी किळायला वरवर येत आहे असे वाटे. गर्द एकाकी रानात लांब पांढरी जीप काढून सतत गरजत असलेल्या जनावराप्रमाणे तो आवाज त्याला रात्रभर भिवत होता व तो दादांना अगदी चिकटून रात्रभर जागा राहिला होता. दादा म्हणाले होते, अरे असला कसला भेदरट तू, स्वच्छ चांदणं असलं म्हणजे आपण आणखी एकदा येऊ, त्यावेळी मग बघ तू इथून हलणार नाहीस. दादा तेथील बंगल्यात 2 दिवस राहिले. त्यांनी खोलीचे भाडे आगाऊ दिले होते. रखवालदाराला 1 रुपया खुशाली दिली होती. खोलीत लिहून चुरगाळून टाकलेले कागदाचे 2-4 बोळे पडले होते. शेवटी त्यांनी वहाणा काढून बाजूच्या दगडावर व्यवस्थित ठेवल्या होत्या. त्यांना उडी मारताना पलीकडच्या बंगल्यातील 2-4 पाहिले होते. सारे ऐकत असता आईने भिंतीला हात लावला, पण ती घसरत तशीच खाली बसली. रडणे नाही, हुंदके नाही, सारे काही ऐकून घेत गप्प. तिथं त्यानं नाव देखील खरंच दिलं. खोटं काही करणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. निश्वास सोडून शिनू अण्णा म्हणाले. जाताना त्यांनी मधूला हळूच सांगितले, आईकडे लक्ष ठेव रे पोरा. काही किरकोळ लागलं सवरलं तर ये माझ्याकडे. खरे म्हणजे शिनू अण्णा 6-7 महिने तरी आपल्या शेतवाडीवर असत. पण काही कळले नाही तरी मधूने मान हलवली. मधूने नंतर 1000 कामे केली. सायकली पुसल्या, मुलांना शाळेत पोचवले, छापखान्यात रात्री काम केले, मोटार स्टँडवर तिकिटे विकली, पावले झिजवीत शेजारच्या खेड्यातून लोणी गोळा करून घरोघरी विकले. छापखान्यात एकदा 1 रुपया चोरल्याचा आळ आला. दुसऱ्या एका ठिकाणी शुल्लक नोकराने खाली बसू नये असे त्याला ऐकवले गेले. आणखी एके ठिकाणी आंबून गेलेला भात तेथल्या तेथे त्याने खावा असा आग्रह धरण्यात आला आणि त्याने नाही म्हणताच मस्तवाल पोर म्हणून त्याला घराबाहेर ढकलण्यात आले. थोड्याच दिवसात तबेल्याची जरुरी उरली नाही, कारण आता तो मोकळाच झाला होता. आईच्या ध्यानात तर काहीच राहीनासे झाले. रात्री जेवण होऊन झाकापाकी झाल्यावर ती मध्येच रात्री उठून चूल पेटवू लागे. मधूचा चहा झाला असला तरी पुन्हा लगबग करून ती अनेकदा पुन्हा चहा करे आणि तो देखील 4-5 कप. पुष्कळदा आमटीत मीठ नसे आणि 2-4दा तर धुवून आणलेले कपडे लगेच पुन्हा तिने धुवायला नेले होते. उरलेला सारा वेळ ती ओलसर जमिनीवर पाय पसरून त्यावर हात जोडून गप्प बसून असे. नंतर माई आल्या तर मग तर आईने अंगच बाजूला घेतले. सारा वेळ ती चटईवर एक जुनेरे टाकून पडून असे. तिला फार आवडत म्हणून मधूने एकदा जांभळे आणली. त्यातील एक उचलून ती त्याच्याकडे पाहतच बसली आणि थोड्याच वेळाने तिने ते फार काळजीपूर्वक त्यालाच परत दिले. तिने एक सुस्कारा सोडला व आठवल्याप्रमाणे दचकून म्हणाली, त्यांच्याबरोबर गावाला गेले असते
तर बरं झालं असतं. आपल्याच घरात संपून जावं अशी माझी देखील इच्छा होती, पण ते काही घडणार नाही झालं. मधू एकदम हादरला. तिने पूर्वीच्या आयुष्याचा असा कधी उल्लेख केला नव्हता. दादांची आठवण काढली नव्हती. तो एकदम व्याकुळ होऊन म्हणाला, हे बघ आई, मी तुला शपथ देऊन सांगतो, आयुष्यभर नुसत्या लंगोटीवर राहावं लागलं तरी हरकत नाही. मी माझं घर बांधीन. बघ तरी, बांध की, चांगलं घर बांध, ती म्हणाली. त्याला माडी असू दे. माडीशिवाय कसलं रे घर? तुझी मुलं बाळं नांदतील त्यात. पण मी मात्र त्यावेळी नसणार. ही अगदी दगडावरची रेघ बघ. तिने आणखी एक जांभूळ उचलले. ते चांगले निरखून पाहिले व शांतपणे त्याच्या हातावर ठेवले. नंतर रमेश, शांताराम मालतीला घेऊन आले. मधू काकांची भरड धोतरे तशीच राहिली. कोट मानेवर बहुधा बोंद्रा असे. भोके पडलेला गंजी फ्रॉक उचलला की तो खास आणखी 1 महिना सहज टिकेल असे त्यांना सहज वाटे. कंपनीतील कामाबरोबर त्यांनी रात्रीचे एक काम स्वीकारले. पायात वाहना यायला रमेशला शाळेत 4-5 वर्षे काढावी लागली. त्याचे कपडे त्याला आवड होऊ लागले की खाली शांतारामला उतरत. एक दिवस मधू काका घरी लवकर आले. पोरे शाळेतून नुकतीच घरी आली होती. ते माईंना म्हणाले, आज काहीतरी गोड करतेस का बघ, शिरा वगैरे काहीतरी. माईंनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले. लग्नानंतर त्यांनी मुद्दाम काही गोड करायला सांगायची ही पहिलीच खेप होती. त्यांनी वाटीभर शिरा त्यांच्यापुढे ठेवला. त्यांनी एखाद दुसरा चमचा घेतला न घेतला व वाटी तशीच तिच्याकडे हवरेपणाने पाहत असलेल्या शांतारामकडे सरकवली. त्यांची गोडपणाची चवच मेली होती. ते विमनस्कपणे उठले व ओलसर आवाजात म्हणाले, आज आई असायला हवी होती. आज मी जमिनीचा एक तुकडा विकत घेतला आहे. आता 7 वर्षात आपलं घर होईल. मधू काका त्या उंच इमारतीकडे पाहत होते. 8-10 नाही, घर व्हायला 13 वर्षे लागली. ते 2-3दा राचय्याकडे गेले होते. त्याने दिलेली रक्कम व्याजासह हप्त्याने परत करायची त्यांनी तयारी दाखवली होती. गरज म्हणून मातीमोलाने फुंकून टाकलेला वाडा, त्यावर 2-3 हजार जास्त द्यायला देखील त्यांनी मागे पुढे पाहिले नसते. पण राचय्या नुसता हसला होता. त्याने आता पुढचा दरवाजा काढून नवी लोखंडी नक्षी बसवली होती. बाजूला कोरीव काम असलेली, वर गणपतीची आकृती असलेली पुढील मुख्य चौकट त्याने आवारातच कुठेतरी टाकली होती. शेवटी तीच तेवढी मोठ्या मिनतवारीने परंतु पूर्ण किंमत देऊन त्यांनी आणली व नव्या घराला बसवली. त्या इमारतीकडे पाहत असता विषण्णतेने त्यांना वाटले, आपण घर बांधलेच नाही. दादांच्या वाड्याची अडगळीत पडलेली चौकट तेवढी येथे उभी करून आपण त्या चौकटीत उभे आहोत इतकेच. आज जी माणसे असायला हवी होती ती तर आधीच निघून गेली. आपल्या मागून यायला कुणीच तयार नाही. एक माणूस, एक चौकट, आपण आणि कोरीव काम केलेल्या लाकडाचे आपणाला रिकामे मखर. सतत उन्हात उभे राहिल्यामुळे त्यांना भोवळल्यासारखे होऊन उष्ण वाटू लागले होते व आता अचानक सारेच अंग कापू लागले होते. त्यांना वर येऊन बराच वेळ झाला होता, पण पूर्वीचा थकवा एकदम परत आला होता. त्यांनी बाकावर फू फू करून ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ठिकठिकाणी ओलसर सिमेंट चिकटून वाळून गेले होते. मधुकाकांनी मग तसेच अंग लवणले व गुडघे वर घेऊन ते आडवे झाले. ते जागे झाले तेव्हा रमेशचा आवाज कापसाच्या ढिगाऱ्यामधून धडपडत येत असल्याप्रमाणे ऐकू येत होता. तुम्हाला
हजारदा सांगितलं की जिने चढत जाऊ नका म्हणून. आम्ही सर्व ठिकाणी शोधत हिंडलो. पोस्ट ऑफिस झालं, देऊळ झालं, स्टेशन झालं, डॉक्टरांची गाडी होती म्हणून ठीक, म्हणून तर इथं आम्ही 10दा गेलो असू. पण इतकं सांगितल्यावर देखील तुम्ही इथंच याल असं वाटलं नव्हतं. रमेश हातवारे करून बोलत होता व त्याचा आवाज चिडलेला होता. मधुकाकांनी उठून बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा डॉक्टराने त्यांना आधार दिला. मग दोघांनी जवळजवळ उचलूनच त्यांना खाली आणले व मोटारीतून ते घराकडे आले. मधुकाकांचा सदरा घामाने भिजला होता व रखरख उन्हाने डोक्यात बसवलेली जड भोवळ अद्याप तशीच होती. पण त्यांनी फिकट आवाजात विचारले, माझा स्कार्फ घेतलास ना रे रमेश? त्यांनी घरी मधुकाकांना हलकेच सोप्यावर झोपावले. त्यांना आता धाप लागली होती आणि ओलसर अंगाला वारे लागले की शहारल्यासारखे होत असे. पण अंगाखाली मऊ आधार येताच त्यांना एकदम हलके फुलके वाटू लागले व त्यांनी समाधानाने डोळे मिटून घेतले. डॉक्टराने रमेश व शांताराम यांना खूण केली व बाहेर त्यांची बराच वेळ हलक्या आवाजात कुजबूज झाली. थोड्या वेळाने डॉक्टर आत आला. त्याने बॅग उघडली व मधुकाकांना कसले तरी इंजेक्शन दिले. सैलसर कातडीत सुई शिरत असता त्यांनी निर्विकारपणे पाहिले, हा झोपलेला माणूस कोणीतरी निराळाच आहे. आपण मात्र डॉक्टर शेजारी उभे राहून त्याच्याकडे पाहत आहो असे त्यांना उगाचच वाटू लागले. गणपतीची आकृती असलेली चौकट व तीत उभे असलेले आपण. डॉक्टर अगदी पोरसवदा होता. त्याने अर्ध्या गालापर्यंत कल्ले ठेवले होते आणि कोमेजून खाली उतरल्याप्रमाणे त्याच्या मिशा ओठांच्या टोकावरून ओघळल्या होत्या. मधुकाकांना वाटले, डॉक्टराने तरी असले फिल्मी नखरे करू नयेत. डॉक्टराने कसे डॉक्टरासारखे दिसावे. काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात हे माहीत असण्या इतके त्याला ज्ञान असावे. तरी आपण शेवटपर्यंत झुंज देऊ अशी ईर्ष्या त्याच्यात असावी. हा कसला आला आहे डॉक्टर? कोणत्याही क्षणी हा सिनेमातले गाणे ओरडत नाचू लागेल. पण मधुकाकांना स्वतःचे कडवट हसू आले. डोक्याचा उकिरडा करून रंगीत बुशर्ट घालून शाळा मास्तराने शाळेत जायचे हे दिवस. मग डॉक्टरानेच काय घोडे मारले आहे. आपल्या पायाखालून दिवस सरकत गेले व आपण मात्र जुनाट विचारांना चिकटून राहिलो. रमेशने केस कसे स्त्री पार्ट्यासारखे ठेवले आहेत. पूर्वी तसे केस भांडी घासणारे, रामागडी आणि विहिरीत पडलेल्या बिंदगी घागरी काढणारे जांगडी लोक तेवढेच ठेवत असत. शांतारामला तर विजार घालून खाली बसता येत नाही. त्यांची मुले पुढे कसले कपडे घालतील? शिंप्याकडून अंगावरच कपडे शिवून घेतील की वाघ रंगवल्याप्रमाणे अंगावर कपडे न घालता कपड्यांची चित्रेच रंगवून घेतील? हे पहा मधुकाका, डॉक्टर अवघडल्या आवाजात म्हणाला, आता तुम्हाला चांगली विश्रांती पाहिजे म्हणून मी आता तुम्हाला जर्मन मिशन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. तिथली माणसं किती प्रेमळ आहेत हे तुम्हाला माहीत आहेच. आता तर तुमच्या जुन्या ओळखीचे डॉक्टर देशपांडे देखील आले आहेत. रमेश, शांताराम आळीपाळीने येऊन जातील. शिवाय जरूर पडलीच तर मी देखील आहेच. मधुकाकांनी समजूतदारपणे मान हलवली. पण ते म्हणाले, पण अक्षय तृतीयेनंतर जाता येणार नाही. एकदा घराचा मुहूर्त झाला की हॉस्पिटलमध्येच काय, माझ्या खऱ्या घरीच पोचव. त्यांनी थोडे हसण्याचा प्रयत्न केला. छे, आता बिलकुल वेळ नको. मी मगाशीच तुम्हाला सरळ तिकडेच घेऊन जाणार होतो माझ्या गाडीतून. मला
किती दिवस राहावं लागेल या खेपेला? इतका वेळ उचलून धरलेला डॉक्टरचा उत्साह मावळला व अस्वस्थपणे त्याने रमेश शांतारामकडे पाहिले. पण ते दोघेही आखडून राहिलेले पाहून तो म्हणाला, तसं काही तुम्हाला झालेलं नाही, पण तुम्हाला विश्रांती हवी. राहावं लागेल 1-2 महिने. तिथं तुम्हाला अगदी घरच्यासारखं वाटेल. गेल्या खेपेला संजना नर्सनं तुमची किती काळजी घेतली होती माहीत आहे ना? गेल्या खेपेला फार तर आठवडाभर राहावे लागेल म्हणताना बक्कळ महिनाभर राहावे लागले होते. म्हणजे त्या हिशोबाने आता 4-8 महिने तरी पाहायला नको. तेवढ्यात घर पुरे होऊन जाईल. पण देव्हारा ठेवण्याची जागा आपण सांगितल्याप्रमाणेच होईल ना? झोपाळा सोप्यावर लावायचा हे त्यांच्या ध्यानात राहील ना? संजना नर्सने मात्र मधुकाकांना फार आतड्याने वागवले होते हे खरे. ती मालतीच्याच वयाची होती. मालतीला आता 2 मुले झाली होती व हनुवटीखाली गादी वाढली होती. संजनाला कुणी नातलग नव्हते. ती हॉस्पिटलच्या आवारातच राहत असे. तिला त्या ठिकाणी येऊन 8 वर्ष झाली होती. पण तिच्या नावाने कधी एकही पत्र आले नाही असे वॉर्डबॉय म्हणत होता. ती तासनतास एकटीच बसून असे. महिनाभरात एकंदरीने ती 4-6 वाक्य बोलली असेल नसेल. पण ती चहाचा कप देखील असा पुढे करीत असे की तो त्यांनी प्यावाच असा त्यात प्रेमळ आग्रह असे. वारा थांबवण्यासाठी खिडकी बंद करण्याचे साधे काम देखील ती इतक्या आपुलकीच्या नीटनेटकेपणाने करीत असे की पडल्या पडल्या मधुकाकांना वाटे, खिडक्या कराव्यात कशासाठी? प्रकाश किंवा हवा येण्यासाठी. छट तर त्या संजनाने झाकाव्यात म्हणून. ते तिच्याविषयी अनेकदा विचार करीत. त्यांना वाटे, ही कुणाची तरी चांगली बहीण बायको झाली असती. हिच्यामुळे कुणाच्या तरी आयुष्याला घरपण आले असते. मग ही अशी एकटीच का? आपुलकीसाठी 1000 माणसे जीव टाकत असतात. मग ही इकडे अशी एकाकी का वठून जाते आहे? मालतीला 2 मुले आहेत. पण ती त्यांना कुठेतरी जावेकडे नणंदेकडे आदळून गावे हिंडते. नाटक सिनेमा पाहते, क्लबात जाते. माती मसण. ती मुले संजनाला का लाभली नाहीत? मातीवर मीठ पडावे आणि बी खडकावर पडून वाया जावे असे उफराटेच का घडत जाते? आता माई बॅग भरत होत्या. त्यांची इकडून तिकडे चाललेली धडपड, दोरीवरून कपडे काढलेले, भांडी उचलल्याचे आवाज हे सारे बाहेर ऐकू येत होते. शांताराम आत गेला व चिडून म्हणाला, झालं की नाही अजून? अगदी जरूर आहे तेवढंच घे. हॉस्पिटलमध्ये काय घर थाटायचं आहे? आणखी काही लागलंच तर आम्ही कुणीतरी येत असतोच की. मधाची बाटली, सुतशेखरची मात्रा हे सारं करायचं काय घेऊन? माई खुळ्याप्रमाणे पाहत बॅगेशेजारी बसल्या. असलं एकदम जायचं म्हणताच मला काही सुचेनासच झालं आहे बघ. ही 2री खेप. माझे हातपाय गेले. त्या हताशपणे म्हणाल्या व हुंदके देऊ लागल्या. बाहेर मधुकाका एकदम कळवळले व त्यांनी डोळे मिटून घेतले. या घरात आल्यापासून ती आपल्या जोडव्यांचा देखील आवाज करू न देता आपल्याबरोबर वणावणात चालत आली. विस्तव थंड आहे असे आपण म्हटले असते तर तिने समजूतदारपणे मान हलवली असती. समजाच पुढे काहीतरी झाले. त्यांना तो विचार नकोसा वाटला. जरुरीपुरते घे म्हणजे काय? कुणाच्या जरुरीपुरते? मला काय जरूर आहे हे कुणी मलाच का विचारित नाही? माझ्या गरजा तुम्हाला काय माहीत आहेत? मला देव्हारातील पारदर्शक गुळगुळीत बाण घ्यायचा आहे. आपल्या लहानपणापासून तो देव्हाऱ्यात आहे. त्याला हात लावायला मिळावा म्हणून तर मी अनेकदा देवपूजा करण्याचा हट्ट धरला. रमेशने, शांतारामने कधी देवांवर पाणी देखील ओतले नाही
आणि आता यापुढे ते घडणारही नाही. मालतीकडे तर म्हणे देवच नाहीत. लग्नात नेलेला बाळकृष्ण देखील तिने मोडीत घातला असेल. नंतर माळ्यावरच्या पेटीतील जुने मोरपीस मला हवे आहे. आपण मोरपीस हवे असे म्हणतात. जेवण सोडून दादांनी सारा बाजार धुंडाळला व ते पीस आणून दिले. नमस्कार घालण्याच्या स्पर्धेत मिळालेल्या रेशमी बांधणीचा दासबोध हवा. शिवाय टवके उडून आता पिवळा पडलेला आईचा फोटो तर बिलकुल विसरायचा नाही. तिचा तो एकुलता एक फोटो तिच्या लग्नात घेतला होता. त्यानंतर ती कधी फोटोला बसलीच नाही. कधीतरी नातवंडांनी बघावा म्हणून मी हा झालं तरी काढून घेतला, इतकंच. वरचेवर फोटोला बसायला मी काय सांगलीची महाराणी आहे होय, ती हसून म्हणायची. साऱ्या आयुष्यभर तिला सांगलीच्या महाराणीपेक्षा कुणी मोठे आढळलेच नाही. मधू काकांनी तो फोटो एकदा कौतुकाने मालतीला दाखवला होता. आई सारी हातभर उंच समई एवढी होती. नऊवारी लुगडे, कमरेला चांदीचा पट्टा, कोपरापर्यंत सैल चोळी आणि दंडावर जर भरलेल्या मखमली पट्ट्या. त्यात भर म्हणजे बुगड्यांवरून आलेली साखळी घट्ट ओवून बांधलेल्या केसात अडकवली आणि कपाळावर मोठे निसंशय आकाराचे कुंकू. मालती व तिची मैत्रीण हसून हसून बेजार झाल्या. त्यांच्या खांद्यांना बाह्या नव्हत्या. छातीवर लंगोटी एवढे कापड आणि झाकलेल्या अंगापेक्षा उघडे अंग जास्त. तिच्या मैत्रिणीच्या हातात तर काकड्या देखील नव्हती आणि तिचे केस कुत्र्याची हजामत केल्याप्रमाणे होते. मधू काकांनी घाईघाईने फोटो परत घेतला. त्या हसल्या खऱ्या, पण आई देखील त्यांना हसली असेल, पण ते देखील शांतपणे. गोकर्णाचे फूल वाऱ्याने क्षणभर दुमडावे त्याप्रमाणे त्या मालतीसाठी तो फोटो मागे ठेवायचा नाही. तो आपल्याबरोबरच हवा. इजिप्तमध्ये की चीनमध्ये म्हणे माणूस मेल्यावर त्याच्या साऱ्या आवडत्या वस्तू त्याच्याबरोबरच पुरण्याची पद्धत होती. शहाणे लोक स्नेहसंबंध निर्माण झालेल्या वस्तू सोबत आपणच न्याव्यात. आपण आहो तोपर्यंत त्यांना प्राण, नाहीतर त्या मोडीतच की. छट, तो फोटो आपण जरूर नेला पाहिजे. पण आपणाला काय जरूर आहे हे कुणीच कसे आपल्याला विचारत नाही. माई स्वेटर घेऊन बाहेर आल्या व उगाचच हसून म्हणाल्या, घाला हे स्वेटर, हॉस्पिटलमध्ये जाताना थंडी होईल नाही तर. त्यांचे डोळे अद्याप ओलसर होते. शांताराम बॅग घेऊन आला. रमेशने मधुकाकांना उचलले व डॉक्टरांच्या मोटारीत ठेवले. माई त्यांच्या शेजारी अंग चोरून बसल्या. शांताराम व डॉक्टर पुढे होते. गाडी सुरू होताच मधुकाका म्हणाले, गाडी नव्या घराकडून घ्या. पण त्यांचे शब्द कुणालाच ऐकू गेले नाहीत. त्यांनी बसल्या बसल्याच जुन्या घराला नमस्कार केला. शेवटी नव्या घराला काही घरपण आले नाही. दुसऱ्याच्याच वास्तूत जन्म मृत्यू, लग्न मुंजी, सुखदुःखे यांची तोरणे लागली आणि शेवटी तेथूनच उघड्या डोळ्यांनीच बाहेर पडावे लागले. आता 2-4 महिने तरी हॉस्पिटल म्हणजेच आपले घर. आपण इमारती बांधतो इतकेच, पण आपले घर कोणते हे इतर कुणीतरीच ठरवते. जर्मन मिशन हॉस्पिटल तेथून 14 मैलांवर होते. गावाबाहेर येताच गर्दझाडी सुरू होत होती. तेथे हवा एकदम थंड झाली. माईंनी पदर आवळून अंग आखडून घेतले व मधू काकांच्या अंगावरची शाल उगाचच सारखी केली. हॉस्पिटलच्या कमानीत गाडी आली तेव्हा
शुभ्र पोशाखातील 2 सेवक स्ट्रेचर घेऊन आले व मधुकाकांच्या तक्रारीकडे लक्ष न देता त्यावरून त्यांना आत नेले. कधी संपणारच नाही असा लांब लांब सज्जा, एका बाजूला बंद गुपचूप खोल्या. त्यांच्या बंद दरवाजांवर डोळा उमटल्याप्रमाणे वाटणारा एक एक आकडा. शेवटी त्यांची खोली आली. तिचा दरवाजा उघडा होता व तिला हॉस्पिटलचा स्वच्छ कडक वास होता. पांढऱ्या रंगवलेल्या कॉटवर मधुकाकांना झोपवण्यात आले आणि सेवक तत्पर निर्विकारपणे निघून गेले. तोपर्यंत डॉक्टराने देशपांडे डॉक्टरांना बोलावून आणले. लांब पांढऱ्या झग्यातील देशपांडे चष्मा पुशीत मध्येच मान हलवीत त्यांचे बोलणे ऐकत होते. खोलीत येताच त्यांनी चष्मा लावला व ते मधुकाकांजवळ आले. अरे मधू, ते उत्साहाने म्हणाले. कितीतरी महिने मी तुझ्याकडे एकदा यायची धडपड करीत होतो. आता येत्या रविवारी काही झालं तरी तुला गाठायचंच असं मी ठरवलं होतं. पण आता तूच आलास होय स्ट्रेचरवरून, मधुकाका म्हणाले. एकदा चुकून पुण्याला भेटलास, ते सोडलं तर तू इथून गेल्यापासून ही पहिलीच भेट की. पण अखेर तू या ठिकाणी कसा काय? देशपांड्यांनी चष्मा काढला व ते हसले. पूर्वीप्रमाणेच त्यांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यांना सुरकुत्या पडल्या, पण त्या आता पिकून गेलेल्या फळावरील पातळ साल चुरगळावी तशा दिसत होत्या. ती बरीच मोठी हकीकत आहे. नंतर सांगेन कधीतरी. कुठं मी टिकलोच नाही आणि आलो परत. आता बघू तुला काय झालं आहे ते. त्यांनी चष्मा पुन्हा घातला व विषय बदलला. नानू, आता मला 10-15 दिवसात घरी जायला होईल. असं काहीतरी तुझं कौशल्य दाखव. एकदा अक्षय्य तृतीया निभावली की मी सुटलो बघ. देशपांडे मधुकाकांचा हात घेत म्हणाले. बघ तरी, अरे तुला काय धाड झाली आहे. अजून 100 वेळा तरी आणखी नातवंडांकडून सदरे ओले करून घेतल्याखेरीज तुला कुठं जाताच येणार नाही. आणखी 100दा काय नानू, माझा सदरा तसा कधी एकदाही ओला झाला नाही अद्याप. इतक्या वर्षाचे अंतर नाहीसे झाल्याप्रमाणे मधुकाका म्हणाले. अरे मालतीनं कधी आपली मुलं आणलीच नाही तिकडे स्वतःबरोबर. देशपांडे डॉक्टरांना एकदम अपराधी वाटले व त्यांनी दुसरीकडे नजर वळवली. नंतर ते म्हणाले, तू जरा वेळ झोपून राहा. यांनी एक इंजेक्शन दिलंच आहे. मी संध्याकाळनंतर एकदा येऊन जाईन. आणि हे बघ, मुख्य म्हणजे तू काळजी करीत बसू नकोस. माई जरा अंतरावर बसून होत्या. मधुकाकांना हळूहळू हलकी अस्वस्थ झोप लागली. आईला उचलून मधुकाकांनी बाहेर आणले. त्यावेळी तिला एका हाताने उचलता येईल असे तिचे टरफल झाले होते. छापखान्यातील रुपयाला शपथ आपण हातही लावला नाही. माई जांभळ्या रेशमी पातळात फार चांगल्या दिसल्या असत्या, पण ते विकत घेण्या इतके पैसे कधी उरलेच नाहीत. दादांनी लिहून चुरगाळून टाकलेल्या कागदावर आपल्यासाठी किंवा आईसाठी काय लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता की बायको मुलगा दोघेही किरकोळ वाटावे असे काहीतरी वादळ त्यावेळी त्यांच्या मनात होते. शेवटी लहान पिशवीतून तरी त्यांनी काय नेले. सारेच फेकून देण्याचा निश्चय केल्यावरही माणूस अखेर आपल्या जिव्हाळ्याच्या अशा कोणत्या 2-4 वस्तू निवडतो. उग्र काळ्या वासाच्या राचयाने आपले पाटीदप्तर घरातून बाहेर अंगणात फेकले. दाबून ठेवलेला पैसा हळूहळू काढा म्हणावं बाहेर. गोगलगाईमधून एखादी ठिणगी बाहेर पडेल, पण मधुकाकांच्या हातून पै सुटायची नाही. तुम्हाला एक पेढा हवा का? पेढा? मधुकाकांनी तशीच नुसती मान हलवली, पण तोच आवाज पुन्हा येताच त्यांनी जड झालेले डोळे प्रयत्नाने उघडले. माईंनी बॅग उघडली होती व सामान व्यवस्थितपणे शेल्फमध्ये ठेवले होते. आता त्या हातात एक लहानसा स्टीलचा डबा घेऊन कॉटपाशी उभ्या होत्या व म्हणत होत्या, तुम्हाला एक पेढा हवा का? नातूंच्या कडे त्यांनी थोडे पेढे दिले.
मी ते तसेच आणले तुमच्यासाठी. मधुकाकांनी उठण्याचा प्रयत्न करीत नको म्हणून सांगितले. माई लगबगीने पुढे आल्या. त्यांनी पलंगाच्या उशाला 2 उशा उभ्या करून त्यांना टेकवून बसवले व गळ्यावरून टॉवेल फिरवला. हा कसला आवाज होत आहे सारखा, सतत पाणी पडत असल्यासारखा? पुन्हा काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करीत मधुकाका म्हणाले. आवाज? माईंनी आश्चर्याने विचारले. त्यांना कसलाच आवाज ऐकू येत नव्हता, पण त्यांनी समजावणीच्या स्वरात म्हटले, पिंपळाचं झाड असेल कुठेतरी जवळपास. त्याच्या पानांचा आवाज पावसासारखा येतो. आवाज पावसाचा नव्हे, सतत पाणी पडण्याचा, मधुकाका धारदार स्वरात म्हणाले व माई गप्प झाल्या. थोड्या वेळाने वॉर्डबॉय आला व त्याने दिवा लावला. खोली एकदम पिवळसर प्रकाशाने भरली. सारखे ओतत असलेले पाणी आता खोलीत भरले व आपण त्यात तरंगत आहो असे मधुकाकांना वाटले, पण त्यांनी माईंना तसे सांगितले नाही. खिडकीचा चौकोन काळामिट्ट होता, पण तो आपला एक लाल डोळा उघडून पाहत असल्याप्रमाणे पलीकडे दूर एका खोलीवर असलेला लाल दिवा त्यात दिसत होता. माईंनी खिडकी लावली, पण खिडकी लावावी संजनानेच व त्यांच्या अंगावर चादर टाकली. अरे, ती पूर्वीची संजना कुठे दिसत नाही, मधुकाकांनी वॉर्डबॉयला विचारले. कुणी काही विचारले की टोपी उचलून ती पुन्हा व्यवस्थित डोक्यावर ठेवण्याची त्याला सवय असावी. तसे करीत तो म्हणाला, संजनाबाई होय, ती बाई फार आतल्या गाठीची निघाली नव का? चमकून मधुकाका त्याच्याकडे वळले व त्यांनी विचारले, होय, काय केलं तिने? थोडी निराशाच दाखवत तो म्हणाला, केलं नाही काही तिनं, पण आपल्या आईला महारोग झाला होता हे तिनं सांगावे की नाही? तर नाहीच. मग तिची माहिती असलेला एक पेशंट आला आणि मग सारं बाहेर पडलं. इतकी वर्ष तिने पत्ता लागू दिला नव्हता, पण साहेब, असल्या गोष्टी कधी झाकून राहतात होय? मग तिच्या हातचं पाणी प्यायला कोणी तयार होईना. ती राहिली तर आम्ही निघालो म्हणून सगळे ओरडायला लागले. डॉक्टरांनी किती सांगितलं म्हणता, आईबापाचा रोग मुलांना होतोच असं नाही, पण कशाला काही नाही. मग संजनाबाईच एक दिवस उठली नि बॅग घेऊन बाहेर पडली. हणमहट्टीला महारोग्यांचा आश्रम आहे नव्हे, तिथं आहे म्हणे ती आता. तिथं कसला पगार मिळणार देव जाणे. जाताना संजनाबाईनं मला एक चादर आणि 5 रुपये दिले. मी तिची चादर वापरणार होय, मी ती भंग्याला देऊन टाकली. आणि त्या 5 रुपयांचं काय केलंस? माईंनी मध्येच विचारले. रुपयांचं होय? अहो, नोटेला कसला रोग होणार? तिच्यावर थोडी बोरिक पावडर टाकली नि खपवली एका दुकानात. मग पुढं दुकानदार जाणे, त्याचं गिराईक जाणे. टोपी उचलून पुन्हा खाली ठेवीत तो हुशारीने हसला व निघून गेला. शेवटी नर्स म्हणून का होईना संजना महारोग्यांच्या आश्रमात गेली. आता तिचे उरलेले दरवाजे खोलीत बंद झाले. शेवटी तिचे घर असले ठरले. तेथून तिला कुणी हकलणार नाही. त्या ठिकाणी आपणहून कुणी येणार नाही. आतून फेकलेले फोटो अंगणात पडून फुटणार नाहीत. काळ्या वासाचा राचय्या बाहेरून येऊन शिराळ शेठ प्रमाणे झोपाळ्यावर बसणार नाही. मधुकाका उशावरून हलकेच खाली सरकले. नानू आला म्हणजे हा सारखा आवाज कसला होत आहे हे विचारलं पाहिजे. ते म्हणाले. त्यांना आता पुन्हा थकल्यासारखे वाटू लागले. खोलीतील प्रकाश फार उकळता आहे. बाहेर माणसे फार जोरात बोलत आहेत अशी त्यांना सारखी त्रासिक जाणीव होऊ लागली. आणि पडणाऱ्या पाण्याचा आवाज तर जास्तच वाढू लागला होता. मध्येच त्यांनी तिरप्या नजरेने दरवाजातून बाहेर पाहिले. आतापर्यंत एकदा दोनदा
अस्पष्ट दिसलेली व्यक्ती अद्याप तेथेच होती व कठड्याला टेकून पाठमोरी उभी होती. दारात बराच वेळ कोण आहे जरा बघून ये, ते माईंना हळूच म्हणाले. त्या बावरून पाहत राहिल्या. दारात कुणीच नव्हते, पण त्या तशाच उभ्या राहिल्या. हे पाहून मधुकाका एकदम चिडले, पण ती व्यक्ती आत आलेली पाहून त्यांनी स्वतःला सावरले. ते सुखावले व एकदम हसू लागले. ते म्हणाले, मी तुम्हाला मागून देखील ओळखलं होतं दादा. तुम्ही आलात ते बरं झालं. मी घर बांधलं आहे, आपल्या वाड्यासारखं नाही, पण प्रशस्त स्वतःचं. मी आईला म्हटलंच होतं, लंगोटी घालून आयुष्य काढीन, पण स्वतःचं घर बांधीन. तुम्ही पहा तरी, तुम्हालाही आवडेल. दादांनी ओठ हलवले, पण ते काय म्हणाले हे मधुकाकांना ऐकू आले नाही. प्रचंड प्रवाह पडत असल्याचा आवाज इतका वाढला की सारे आवाज त्यात शोषून जात होते. दादा वळून निघून जाताच मधुकाकांनी दमून डोळे झाकून घेतले व एक निश्वास सोडीत ते म्हणाले, दादा काहीतरी म्हणाले, ते तुला तरी ऐकू आलं का? माई भेदरून जाऊन दारात उभ्या राहिल्या. त्यावेळी शांताराम, अगर देशपांडे, डॉक्टर कुणीच कसे येत नाही असे त्यांना वाटू लागले व त्यांचा धीर सुटत चालला. त्यांना एकदा वाटले त्यांना झोप लागली आहे, तोपर्यंत चटकन जावे व देशपांड्यांनाच बोलावून आणावे. पण खोली बाहेर पडताच त्यांचे पाय निर्जीव झाले. खोल्यांसमोरील सज्जात दिवे होते, पण ते लांबलचक पट्टा सोडला तर बाहेर सारे काळेमिट्ट होते आणि त्यातून कुणीतरी टपून हालचाल करीत असल्याप्रमाणे पावलांचा व झुडपांचा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता. त्या आत आल्या व खुर्चीवर अंग चोरून बसल्या. शांताराम तरी कुठे आहे? गेला असेल तर सांगून का गेला नाही? मग त्यांना, आपल्याला फार भूक लागली आहे, दिवसभर आपण काही खाल्ले नाही हे आठवले. त्यांनी स्टीलचा डबा उघडला व त्यातील एक पेढा उचलला, पण तो खाण्याचा विचार येताच त्या थांबल्या. त्यांना वाटले, एखाद्या वॉर्डबॉयने पाहिले तर तो काय सांगत सुटेल. ती बाई देखील आतल्या गाठीचीच निघाली. शुश्रूषा करायला म्हणून आली आणि चोरून पेढे खात बसली. समोरची खिडकी बंद होती, पण काचेतून दिसणारा लाल दिवा पहारा करीत होता. वॉर्डबॉय नाहीतरी तो लाल दिवा तर खासच चहाडी करणार. शिवाय मधुकाकांनी त्यातला अर्धा पेढा देखील घेतला नव्हता. त्यांच्या आधी आपण कधीच काही खाल्ले नाही, ती गोष्ट आता करायची, आणि ती देखील त्यांचे मन भरकटत असता. त्या उठल्या व त्यांनी मधुकाकांना पुन्हा पेढा हवा का असे विचारले. ते जागे होते. त्यांनी डोळे उघडले व नको म्हणून सांगितले. माई मुकाट्याने परत आल्या. आपण त्यांना पेढा विचारला तो त्यांच्यासाठी नव्हे, तर त्यांनी घेतला असता तर आपणालाही एक खाता आला असता एवढ्यासाठी. हे उमजून त्यांना अतिशय शरम वाटली व त्यांनी डबा झाकून पुन्हा बॅगेत ठेवला. आता शांतारामला घेऊन डॉक्टरांना येताना पाहिल्यावर त्यांच्या मनावरील अवजड भार एकदम नाहीसा झाल्याप्रमाणे झाले. डॉक्टरांनी हातातील कुणाच्या तरी एक्सरेचे पाकीट खुर्चीवर ठेवले. माई उत्साहाने मधुकाकांजवळ आल्या व म्हणाल्या, डॉक्टर आले आहेत. म्हणजे आपला बच्चा डॉक्टर अद्याप घरी गेलाच नाही की काय? मधुकाकांनी आश्चर्याने विचारले. ते डॉक्टर नव्हेत, आपले देशपांडे डॉक्टर. मग तसं सांग की, हसून मधुकाका म्हणाले. नानू, म्हणजे मला डॉक्टर वाटतच नाही. देशपांडे देखील थोडे हसले. अरे तुलाच काय, इतर अनेक ठिकाणी देखील मी कुणाला डॉक्टर वाटलोच नाही, ते म्हणाले. डोळ्यांजवळ थकलेल्या सुरकुत्या दिसल्या. खांदे जास्तच दुमडले. आता काय म्हणतोस? झोप लागली होती ना तुला? स्वस्थ चित्तानं थोडी विश्रांती हवी, इतकंच. मधुकाका क्षणभर गप्प होते. थोडा विचार करून ते म्हणाले, इथं पाणी पडत असल्याचा मधून कसला आवाज येतो? डॉक्टरांनी विचार करीत असल्याप्रमाणे भुवया उंचावल्या
व माईंकडे पाहिले. त्यांना उमगले व ते म्हणाले, हो, तो आवाज होय. टाकीतलं पाणी कुणीतरी सोडलं असेल. तुला रात्रीचं खाणं म्हणजे? त्या समोरच्या घरात कोण राहतं? तिथे लाल दिवा आहे. तिथे लाल दिवा का आहे मगापासून? त्या ठिकाणी मोठी विहीर आहे आणि पंपनी मशीनसाठी 2 खोल्या बांधल्या आहेत. पूर्वी त्या ठिकाणी लहान शेड होतंच. अलीकडेच त्या खोल्या होऊन त्यावर लाल दिवा बसवला आहे. त्या ठिकाणी कोण कशाला राहायला बसलं आहे? विहीर चांगली 100 फूट खोल आहे. पूर्वी इथं सगळी शेतवाडीच होती. ती जुनी विहीर तशीच ठेवली आहे. मधुकाका गप्प झाले. डॉक्टर माई शांतारामकडे वळले. शांताराम त्यांच्याबरोबर बोलत बाहेर पडला व डॉक्टर आल्यामुळे उजळलेल्या माई पुन्हा पारोशासारख्या बसल्या. बाहेर मोटारसायकलचा आवाज होताच त्यांनी आशेने पाहिले. रमेशच आला होता. येताना त्याने दोघांसाठी तात्पुरते अंथरूण व थोडे जेवण आणले होते. तो आत येताच माईंनी त्याला एकदम मिठी मारली व त्या हुंदके देऊ लागल्या. त्यांचं मन भ्रमिष्ठासारखं झालं आहे रे. ते आपल्या दादांशी बोलतात मधून मधून. असं काय करतेस तू देखील वेड्यासारखं? तो शांताराम तसला. त्याला घरी जा म्हटलं तर त्याला त्याची तयारी नाही. इकडे खोलीकडे यायचं म्हणजे बरोबर डॉक्टर असल्याखेरीज यायचं धैर्य नाही. मी गेल्यापासून म्हणे तो कमानीत खांबासारखा गप्प बसून आहे. त्याने माईंना खोलीत नेऊन बसवले व रंगाची घडी करून मधुकाकांच्या पायथ्याशी ठेवली. त्यांनी डोळे उघडून पाहिले पण रमेशला पाहताच त्यांची मान वळवली आणि ते कुशीवर फिरले. पण रमेश गुडघ्यांवर हात ठेवून कॉटवरच कडेला बसला व म्हणाला, काका, मी एक मुद्दाम सांगायला आलो होतो. काल मी तुम्हाला लग्नाविषयी सांगितलं ना, त्यावर मी खूप विचार केला. नंतर मी निराळच ठरवलं. मी ते लग्न रद्द केलं आहे. तेव्हा आता नसती काळजी करू नका. चांगली विश्रांती घ्या. मग पुढचं पुढं पाहू. मधुकाका ऐकत राहिले पण ते काही बोलले नाहीत. रमेश उठला व माईंना म्हणाला, शांतारामला पाठवून देतो. त्याचं जेवण होईल नि आज तो इथंच राहील. तो गेल्यावर मधुकाका एकदम उठून बसले व टाळी वाजवून हसू लागले. माई उठून घाबरून पाहू लागल्या. तेव्हा ते म्हणाले, असं बघत काय राहिलीस वेड्यासारखं? तुझ्याकडे पेढे आहेत ना, काढ ते बाहेर. माईंनी बावरून डबा काढला व त्यांच्या हातात दिला. मधुकाकांनी एक मोडून त्यांना दिला व दुसरा तुकडा आपल्या हातातच ठेवून ते म्हणाले, घे तो पेढा. फार आनंदाची बातमी आहे. रमेशचं लग्न मोडलं. आणि ते प्रसन्नपणे हसले. डोळ्यांच्या बाजूला कपाळ बोटांनी चेपल्याप्रमाणे खोलगट झाले होते. पण मधुकाकांच्या थकलेल्या चेहऱ्यावर डोळे मात्र तापल्याप्रमाणे उजळ वाटत होते. त्याचवेळी देशपांडे डॉक्टर लगबगीने आत आले व हसत म्हणाले, एक दिवस मी माझे हातपायच कुठंतरी विसरणार बघ. मगाशी मी एक्सरेचं पाकिट इथंच विसरून गेलो की. परंतु माई मधुकाका यांच्याकडे पाहताच ते एकदम थांबले व त्यांचे हसणे नाहीसे झाले. काय झालं रे मधू? त्यांनी जवळ येत विचारले. काय झालं म्हणून काय विचारतोस नानू? मधुकाका उत्साहाने म्हणाले, झालं ते फार उत्तम झालं आहे. ए वेंधळे, काढ आणखी एक पेढा आणि दे नानूला. नानू, फार चांगली बातमी समजली. आता कशाला राहतो मी इथं तुझ्या तुरुंगात? अरे, रमेशनं खुळ्यासारखं आपलं लग्न ठरवलं होतं. ते लग्न त्यानं आपण होऊनच मोडलं. म्हणून हा पेढा. पेढा आता तसाच ठेवून डॉक्टर खाली मान घालून गेले. माईंनी आपला अर्धा पेढा तसाच डब्यात टाकला व त्या हताशपणे बॅगवर बसल्या. मधुकाकांनी हळूच बाहेर पाहिले व म्हटले, दादा, आता आत या. मगाशी मी तुम्हाला बसा म्हणालो नाही, कारण मग तुम्ही मला माझ्या मुलाविषयी विचारणार हे मला माहीत होतं. मी काय सांगणार? पण आता बघा, रमेशचं लग्न बारगळलं. तसा तो शहाणा आहे.
पण आधी पेढा तर घ्या, मग सांगतो सारं काही. बसल्या बसल्याच मधुकाकांनी हात पुढे करून हातातला अर्धा पेढा हवेत ठेवला तेव्हा तो टपकन खाली फरशीवर पडला. मधुकाका पुन्हा सावकाश अंथरुणावर पडले. त्यांनी चादर गळ्यापर्यंत ओढून घेतली तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. डॉक्टर खोलीतून बाहेर पडले व त्यांनी पेढा एका वॉर्डबॉयला देऊन टाकला. ते खांदे दुमडून चालत, पण आता त्यांची छाती उगाचच थोडी रुंदावली. रमेश चांगला शिकलेला आहे, त्याचे लग्न मोडले आहे, मग ललितविषयी त्याला का विचारून बघू नये. तिचा उजवा हात लुळा आहे करा, पण ती डाव्या हाताने सुरेख लिहिते. ती नीटनेटकी आहे, घरात रमणारी आहे, मग रमेशला तिच्याबद्दल का विचारू नये. जवळजवळ गोठून गेलेली त्यांची आशा पुन्हा एकदा थरथरली. ते सज्जात पुढे आले. तेथे रमेश त्यांच्याविषयीच कुणापाशी तरी चौकशी करीत होता. देशपांडे डॉक्टर त्याच्यापाशी गेले व आपुलकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, तुझं लग्न मोडलं म्हणे. तुझे वडील तर फार खुश आहेत. त्यांनी मला त्याबद्दल एक पेढा देखील दिला. काय भानगड आहे ही. रमेशला प्रथम काय बोलावे हे समजेना. तो गोंधळून म्हणाला, डॉक्टर, खरं सांगू, लग्न मोडलं वगैरे काही नाही. आम्ही ते 2-4 महिने पुढं ढकललं आहे, इतकंच. काकांची प्रकृती ती तर तुम्ही पाहिलीच. ते अगदी मनस्ताप करून घेतात. त्यांचा या लग्नाला पूर्ण विरोध आहे, कारण ती मुलगी परजातीची आहे. मी तिला सारी परिस्थिती समजावून सांगितली आणि ती चांगली समजूतदार आहे. तिलाही ते पटलं. 2-4 महिन्यांनी आम्हाला काय फरक होणार आहे, पण काकांना मात्र त्यामुळे बरं वाटेल. तुम्ही मात्र त्यांना यातलं काही सांगू नका. डॉक्टरांनी सारे समजल्याप्रमाणे मान हलवली व एक निश्वास सोडला. नाहीतरी रमेशसारख्या तरुणाने ललितला स्वीकारलेच नसते असे त्यांना वाटले. इतक्या ठिकाणी विचारले, आणखी एकदा एवढेच. डॉक्टरांचे खांदे पुन्हा दुमडले व त्यांनी अंगावरचा लांबजगा बावळटपणे पुढे ताणला. ते थोडे पुढे गेले व तेथील बाकावर बसले. रमेशचा देखील तिकडे जायचा विचार होता, पण तो मध्येच थांबला व पाहतच राहिला. समोरून माई येत आहेत हे पाहून त्याला एकदम काळजी वाटली व त्याने विचारले, तू का आलीस? काय झालं आई? शांताराम आहे खोलीत. तो थोडं खाऊन घेत आहे, त्या शांतपणे म्हणाल्या. आणि लग्न मोडल्याचं तू हे काय नवीन काढलं आहेस? त्याचं असं आहे आई, रमेश सांगू लागला. मग माईंनी त्याला निक्षून थांबवून म्हटले, ते काही नाही. तू ठरवलेल्या मुलीशीच हे लग्न झालं पाहिजे. असू दे ती परक्या धर्माची. हे बघ रमेश, या खेपेला मी त्यांचं लक्षण ओळखलं आहे. त्यांना अधूनमधून भ्रम होत आहे. आताच त्यांनी आपल्या दादांना देखील पेढा दिला. आता त्यांची फारशी आशा दिसत नाही. स्वतःला आता फसवून करायचंय काय? डॉक्टरांनी तुम्हाला आधीच सांगितलं असलं पाहिजे. मला तुम्ही ते सांगितलं नाही म्हणून काय झालं? तो शांताराम तर खचल्यासारखा बसून आहे. काही विचारलं तर लक्ष न देता नुसती मान हलवतो. तू आपलं लग्न मोडून बसलास. असली कसली रे तुम्ही पाठमोडकी पोरं. आता एक ऐकून घे. मीच आता आजपासून घरातली करती झाले असं समज आणि चांड्यासारखा मध्येच बोलू नकोस. कसली अडचण आली आहे तुझ्या लग्नात? त्यांचं तर संपत आल्यासारखंच आहे. माझी देखील तू काळजी करू नकोस. पापड सांडगे करून मी विकले तरी मी आयुष्य काढू शकेन. हत्ती गेला आणि शेपूट उरलं, त्याचं काय आहे एवढं विशेष? तेव्हा तू निवडलेल्या मुलीशीच तू लग्न कर. बाकीचे लोक गेले खड्ड्यात. मग पुढं तुझ्या मुलीला देखील खूप शिकव. तिला पाणोठ्यावरल्या केळीसारखं सुखावून मोकळेपणानं वाढू देत. तुला एक तरी मुलगी होणारच. करायचे काय नसते नुसते उंडगे दांडगे मुलगे होऊन. तिला गायन शिकायचं असेल तर जरूर शिकव. तिला टेनिस खेळू दे. हवं तर तिला विलायतला पाठव.
एखादी मुलगी चांगली शिकली सवरली कापसाच्या बोंडासारखी वाढली की अशी काय आग लावून जाणार आहे की त्यात सगळी तुमची देवळं जळून जातील. मला संस्कृत पाठांतरासाठी एकदा चांदीचा करंडा बक्षीस मिळाला होता. मला पोहायला येतं हे तुला माहीत आहे. आई, तुला पोहायला येतं? रमेशने बावळटपणाने विचारले व तो खुळ्यासारखा पाहतच राहिला. माईंनी शांतपणे मान हलवली. होय, मला पोहायला येतं. मग नदीकाठच्या गावातली मुलगी. शेताजवळच्या नदीत मला मामांनी पोहायला शिकवलं. मी एक माणूस आहे हे तुम्हाला कधी आठवलंच नाही. त्याविषयी बोलावं असं तुम्हाला वाटलंच नाही. परंतु लग्न झाल्यावर अंगाला वाहतं पाणी लागलं नाही, कारण मग संस्कार आढळले. लग्नानंतर आम्ही एकदाच जोडीनं बाहेर पडलो होतो आणि ते देखील मुरलीधराच्या देवळात जाण्यासाठी. आम्ही परतलो तेव्हा 5-7 वात्रट पोरं आमच्या मागं लेडालेडी म्हणत ओरडत घरापर्यंत आली. घरी आल्यावर हे मला म्हणाले, आपण दोघं मिळून कुठं न गेलेलेच बरं. कुठं लोकांशी भांडत बसायचं आणि ती फुलांची शाल देखील तू वापरू नकोस. डोळ्यांवर आल्यासारखं होतं ते. तेव्हापासून मी सारं कायमचं ठरवून टाकलं. त्यांना ते आवडे म्हणून मी उपास तापास केले. तुळशीपुढं दिवा लावला. 108 बेल वाहिले. मी स्वतःला विझवूनच टाकलं म्हणेनास. हां, मी त्यांना दोष देत नाही. त्यांच्यासारखं आतडं असलेलं माणूस मिळायला कुंडलीत 50 ग्रह असावे लागतात. त्यांनी काय काय भोगलं पाहिलं याची इतरांना काय कल्पना असणार. आणि मग कोण कुणाला दोष देणार. ईर्ष्या, त्यांना ईर्ष्या नव्हती असंही नाही. ती तर त्यांना फार होती. तिच्यासाठी त्यांनी अनेकदा आपलं मन मारलेलं मी पाहिलं आहे. पण ती सारी त्या घरात मुरून गेली होती. डोळे म्हणजे खिडक्या. डोळे म्हणजे खिडक्या व्हाव्यात, हातपाय खांब व्हावेत, इतके ते त्यात बुडाले होते. आता शिवलीलामृताचंच उदाहरण घे. त्या कथा मी फार आवडीनं वाचे. काही वेळा तर पुढं वाचवू नये असा माझा गळा भरून येत असे. आणि ते शब्द तरी किती माहेर घरगुतीपणानं येतात माहीत आहे. बोटांतून झरझर रांगोळी पडत जावी, अगर गाईला पाना फुटावा तसे कथांना शब्द येत जातात. तसंच मला समयांचा प्रकाश फार आवडतो. समयी लावली की वाटतं माहेरी कावळ्याकडून निरोप पाठवून उत्तराची वाट पाहत बसलेल्या एखाद्या नव्या सासूरवाशिनीची एखादी ओवी स्वतःशीच म्हणावी. पण तेवढ्यामुळं तुम्ही देखील त्या प्रकाशात आंधळ व्हावं, अगर तुझ्या बायकोनं शिवलीलामृताचा दररोज रतीब घालावा असं मी कधीच म्हणणार नाही. संस्कार म्हणून आपण ऊर बडवतो इतकंच. त्याच्यामुळं मी देखील काही कमी भोगलं नाही. गावात कुठला एक मसना लठ्ठ स्वामी आला होता. त्याची पाद्यपूजा करून त्याच्या डोंबल्यावर आम्ही 25 रुपये घातले नाहीत म्हणून अण्णांच्या वर्षश्राद्धाला आम्हाला एक माणूस मिळाला नाही. त्यांची मडी गेली ओढ्यावर. माझ्या थोरल्या बहिणीचं लग्न झाल्यावर आठवड्यातच तिचा नवरा मेला. तर तिला सोवळी करीपर्यंत रात्री आमच्या घरावर सतत दगड पडत होते. हे तुला माहीत आहे. कडेपाठ असलेल्या खोलीत आम्ही रात्रभर अंग चोरून झोपायचा प्रयत्न करत असू. शेवटी आईचा धीर सुटला आणि ती मोडून गेली. लग्न झालं काय, केस गेले काय हे सारं बहिणीला समजलं तरी की नाही कोणास ठाऊक. आज आठवलं की पोटात आग पडते बघ माझ्या. आता तू असला देवटा निघालास की सोन्यासारखं लग्न मोडून बसलास भोपळ्या. रमेशचे अंग थरकले व तो माईकडे पाहतच राहिला. ही आई निराळी होती. आपणाला माहीत असलेली आई निराळी. घरी यायला उशीर झाला की अन्न शेगडीवर ठेवून वाट पाहणारी, खिशात
न विसरता हात रुमाल ठेवणारी शांताराम कपड्यांच्या बाबतीत अतिशय गबाळा, पण त्याची हरवलेली बटणे आईने काढून व्यवस्थित ठेवलेली असायची. त्याचे डोळे उन्हाळ्यात फार तळावत, त्यामुळे तो गुदगुल्यांनी हैराण होत असता त्याला दाबून बसवून त्याच्या पायांचे तळवे तेल लावून वाटीने ती चोळत असे. मधुकाका बाहेर जात असता त्यांच्या खिशात चिल्लर तीच ठेवत असे. त्यांच्या आईची तिथी नेमकी लक्षात ठेवून तीच अळू केळीची पाने आदल्या रात्रीच आणून ठेवत असे. त्यांच्या वाढदिवशी त्यांना आवडणारा वांगी भात न विसरता करीत असे. तिच्याविषयी सारे आठवते. ते तिने आमच्यासाठी हे केले ते केले म्हणूनच, पण ती खरी कोण आहे हे मात्र कधी सुद्धा आपल्याला जाणवले नाही. तुरुंगातल्या कैद्यांना एक स्वतंत्र आकडा तरी असतो, पण ही नुसती एक आई, एक बायको, बस. 1000 बायका, 1000 आया, त्यातील एक. इतक्या वर्षात तिला पोहता येते ही साधी गोष्ट देखील तिच्याविषयी आपल्याला समजली नाही याची त्याला अतिशय शरम वाटली व त्याला शब्द फुटेना. तो शांताराम वैतागानं कुठंतरी बिळात जाऊन बसायला तयार झाला आहे. सारं मन मारून मी तुम्हा लांडग्यांना वाढवलं ते असं चिंध्यांसारखं फेकून द्यायला, लोकांनी तुडवायला हवे रे. त्याला म्हणावं, तुला जो काही धंदा करायचा आहे तो कर. दिल्लीला कर, अगर काशी रामेश्वरला कर. घराची किंमत सहज 18-20 हजार होईल. कुणीही सुडका त्यावर डोळे झाकून 10,000 रुपये देईल. त्याला नंतर सारं समजावून सांग आणि नंतर बघ माझ्याकडं असं मेंढ्यासारखं. माईंचे लक्ष एकदम काकांच्या खोलीकडे गेले. दारात उभे राहून शांताराम खुणेनेच त्यांना हाक मारित होता. माईंनी स्वतःला सावरले व पदर अंगाभोवती लपेटून त्या खोलीकडे आल्या. त्या आत गेल्यावर शांताराम आला व रमेश समोर कठड्याला टेकून उभा राहिला. इथं बसू नको म्हणाले काका, आईलाच पाठव, गौरीलाच खोलीत बसू दे म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तो शून्यपणे म्हणाला. देशपांडे डॉक्टर सारा वेळ बाकावर शांतपणे बसले होते. त्यांनी रमेशला म्हटले, पण तुमच्या आईचं नाव जानकी आहे ना रे रमेश? मधूनच एकदा तसं मला सांगितल्याचं आठवतं. रमेशने होय म्हटले. पण का कुणास ठाऊक कधी नावानं त्यांनी हाक मारलीच तर ते आईला गौरी म्हणतात. गौरी? ही कोण गौरी? डॉक्टरांना क्षणभर कुतूहल वाटले, पण ते लगेच विरून गेले. मधू पहिल्यापासूनच आतल्या गाठीचा, मनात एक एक संपुष्ट रांगेने मांडत जाईल, पण त्यातील एकही कधी कुणाला तो उघडून दाखवणार नाही. शांताराम रमेशला म्हणाला, आईला सांगितलंच का लग्नाविषयी? नाही, आत्ताच सांगू नये असं वाटलं. आत्ता ऐकून घ्यायची वेळ होती, बोलायची नाही. मी सकाळी सांगेन तिला सगळं. बर, आज रात्री तू इथंच राहा, उद्याची व्यवस्था मी बघतो. शांतारामचे त्याच्याकडे लक्ष नव्हते, पण त्याने मान हलवली. डॉक्टर आता एकटेच बाकावर बसून राहिले. सज्जातील मंद फिकट प्रकाश आता विटका कंटाळ्यासारखा दिसत होता आणि पंखांचे किडे दिव्यांभोवती गोलगोल फिरून मध्येच टपदिशी खाली पडत होते. त्यांनी खिसे चाचपून एक सिगारेट काढली. दिवसातली ही दुसरी आणि शेवटची सिगारेट. ती पूर्ण बंद करण्याचा सल्ला त्यांना मिळाला होता, पण त्यांनी ही तडजोड काढली होती. त्यांना वाटले, साऱ्या आयुष्यभर केवळ याच एका व्यसनावर आसक्तीने आपण प्रेम केले आणि आता आपण एखादे कुकर्म करीत असल्याप्रमाणे ते करण्याची पाळी आली. आपले हृदयही अगदी मेटाकुटीला आले आहे हे ललितला माहीत नाही म्हणून ठीक. ललितची
इतकी स्पष्ट आठवण होताच सिगारेट तशीच धरून ते थांबले. तिचाच उजवा हात का लोळावावा? आईविना वाढलेली ही मुलगी 4 चौघींप्रमाणे मार्गाला लागावी एवढीच आपली चिमूटभर अपेक्षा होती. तिने विम्बल्डन जिंकले. केम्ब्रिजला ती गणितात पहिली आली. तिला ऑलिम्पिक पदक मिळाले असले काही देखील कधी तिच्या बाबतीत आपणाला नको होते. एक घर, आतड्याचा एक माणूस, एखाद दुसरे मूल, बस. पण एवढ्यालाही दुबळ्या उजव्या हाताने नकार दिला होता. तसे नसते तर तिला आपले घर मिळून गेले असते तर वयाचा प्रश्न बाजूला ठेवूनही कदाचित आपण धीटपणे संजनाला विचारलेही असते. पण डॉक्टरांना एकदम शरम वाटली व त्यांनी घाईघाईने सिगारेट पेटवली. या क्षणाची वाट पाहत त्यांनी सारा दिवस ढकलत संपवला होता. पहिल्याच झुरक्याने त्यांना एकदम सैल सुखाचे वाटले व ते बाकावर ऐसपैस बसले. आता त्यांना मोकळ्या काचेत प्रकाश भरत असल्याप्रमाणे भासू लागले. तिला एकदा तिचे घर मिळाले की मी सुटलो. मग मोडीत निघालेल्या माझ्या ठोका मला भीती नाही. केव्हा का बंद पडेना ते. मग शेजारी सिगारेटचे एक पूर्ण पाकिट असावे. एखादा दरबारी छबिना चौघडे तुतारा वाजवत डौलाने यावा. त्याप्रमाणे वाटणारा मालकंस टेप रेकॉर्डरवर तासभर उलगडत असावा. या दरिद्री जनता युगात निसंकोच सरदारी दिमाखाने चित्रे आणि लेख छापणारे नॅशनल जिओग्राफिक किंवा नॅशनल जिओग्राफिक सारखे एखादे मासिक हातात असावे. मग बोलावणे घेऊन येणाऱ्या तू कसाही ये, तू दार ठोठावून ये, अगर आडदांडासारखा आत शिर असल्या एका सिगारेटमधून आलास तरी चालेल. नव्हे, तू तसाच ये, ते मला देखील फार आवडेल. सिगारेट संपली तसा तो सुखाचा क्षण देखील विझला. त्यांनी सिगारेट बाकाच्या लोखंडी पायावर चेंगारली. त्यांनी थोटूक उडवताच ते दिव्याखाली पडलेल्या किड्यांत जाऊन पडले व किड्यासारखे दिसू लागले. डॉक्टर तेथून उठले व ललितच्या उजव्या हाताने त्यांना जरबेने इशारा करून बोलावल्याप्रमाणे ते आपल्या क्वार्टर्सकडे निघाले. ते जवळ आले तेव्हा लाल दिवा उग्र झाल्याप्रमाणे झळझळीत दिसला. पण तिकडे पाहताच त्यांच्या पोटात एकदम लकलकले व त्यांचे पायच गेले. दिव्याजवळ लाल प्रकाशात कुणीतरी उभे होते. लल्लू, इथं काय करतोस अंधारात? त्यांनी घोगऱ्या आवाजात विचारले. ललित दचकून भानावर आली व म्हणाली, सजणी अद्याप बाहेर गेली होती आणि विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून मी बघायला आले. चला आपण जाऊ. ते तिच्याबरोबर गेले. त्यांनी दरवाजा उघडताच मांजरी त्यांच्या आधीच घरात शिरली. सटवी कुठली, ललित म्हणाली व तिने तिला डाव्या हाताने वर उचलून घेतले. डॉक्टरांनी दिवा लावला. लल्लू, माझं ऐक, माझी शपथ आहे, असं एकटं दुकटं त्या विहिरीकडे पुन्हा कधीही जायचं नाही, ते म्हणाले. पण ललित त्यांच्याकडे सरळ पाहू लागताच त्यांचीच मान खाली गेली. त्यांनी झटकन वळून बाहेरचा दरवाजा लावला. एक दार हाताने दाबून धरून दुसऱ्या हाताने कडी लावली तरच ती बसत असे आणि तसे करायला ललितला बराच वेळ लागे. ते आत आले आणि घर देऊ न शकलेल्या जडपणाने खुर्चीवर बसले. पण त्या कोऱ्या पांढऱ्या भिंतींनी मात्र त्यांच्या भोवती घर होण्याचे सराईत नाटक सुरू केले.
कथा समाप्त.